नमस्कार, सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा 10वी 12वीच्या परीक्षा यंदा लवकर होणार आहेत। अभ्यासक्रमामध्ये होणार बदल, नवीन शैक्षणिक धोरण 2024 लागू होणार, NCERT व CBSE बोर्ड अपडेट हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। पण तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण बाबती आणि 10वी 12वीच्या बाबतीत असलेही महत्त्वपूर्ण अपडेट। 10वी 12वीच्या परीक्षा यंदा लवकर आहेत मित्रांनो। महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जे आपलं राज्य मंडळ आहे त्याच्यामार्फत जी 10वी 12वीची परीक्षा घेण्यात येते ती दरवर्षीच्या तुलनेत यंदा 8 ते 10 दिवस लवकर घेण्यात येणार आहे आणि संभावित तारखासुद्धा आपल्या राज्य मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाहीर करण्यात येणार आहेत। आता याच्यामध्ये 12वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च, तर 10वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे। परीक्षांच्या तारखांबाबत जर तुमच्या काही हरकती असतील किंवा सूचना असतील तर त्या मांडण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे। राज्य मंडळाच्या सचिव ज्या अनुराधा ओक आहेत त्यांनी या संभाव्य वेळापत्रकाचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलेलं आहे। आता यंदा 10वीच्या निकालावेळी राज्य मंडळाचे अध्यक्ष जे शरद गोसावी सर होते त्यांनी या बदलापूर्वीच सांगितलं होतं की असे बदल होणार आहेत, मात्र त्याच्यामध्ये तुर्तास काय आलं नव्हतं। पण आता हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्ड संकेतस्थळावरती हे पाहायला मिळेल। त्यामुळं 10वी 12वीच्या परीक्षा ह्या लवकरात लवकर होणार आहेत। नवीन शैक्षणिक धोरण 2024 नुसार जे आता राज्य शासन आपलं मंडळ आहे, शैक्षणिक बोर्ड आहे, त्यांचे जे शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंत ते सर्व बदलण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये NCERT बोर्डच्या बेसिसवरती तोच राज्य शासनासाठी सिलेबस लागू होणार आहे, त्याच्यावरती सुद्धा हरकती मागवण्यात येत आहेत आणि लवकरच आपल्याला 5वी ते 12वी पर्यंतचा सर्व सिलेबस किंवा अभ्यासक्रम चेंज झालेला दिसेल। या नवीन अभ्यासक्रम आराखड्यामध्ये बऱ्याच गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत ज्या NCERT बेस किंवा CBSE बेस्ड आहेत। नवीन शैक्षणिक धोरण हे लागू झाल्यानंतर हा अभ्यासक्रम लागू होईल। या महत्त्वाच्या 2 अपडेट होत्या मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलसोबत राहा। धन्यवाद।